जगाचा जेव्हा आपण विचार करतो तर जगामध्ये झपाट्याने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताकडे पाहिलं जातं आणि भारतामधले जे लोक आहेत ते वैकल्पिक दृष्टिकोनाने त्याचा विचार करतात. आता एक समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जर विचार करायचा गेला तर त्याच्यामध्ये सामाजिक गतिशीलतेनुसार आपण काय करतो, वेगवेगळ्या नवीन गोष्टी आपण स्वीकारत असतो. आता इंडिया आणि भारत या दोन गोष्टीबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारत हा जो शब्द आहे तो प्राचीन काळापासून एकदम सिंधू संस्कृती असेल किंवा तक्षशिला विद्यापीठ असतील, नालंदा विद्यापीठ असतील, त्या काळापासून त्याचा वापर करण्यात आलेला आहे. आणि जर प्राचीन काळाचा जर विचार केला तर भारताची ओळख ही भारत आहे. आणि जेव्हा भारताला एक रिपब्लिक भारत जेव्हा एक रूप प्राप्त झालं, जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये अनुच्छेद 1 मध्ये त्याला असं त्याचं वर्णन केलं की भारत म्हणजे इंडिया आणि इंडिया म्हणजे भारत. आणि या सगळ्या गोष्टीची एक सुशिक्षित विद्यार्थी किंवा समाजामधले नागरिक या संदर्भामध्ये अवेअरनेस त्यांच्यामध्ये असताना, त्यांच्यामध्ये जनजागृती असताना, वेगवेगळ्या समीक्षकांना, पत्रकारांना सगळ्यांना गोष्ट माहीत आहे की भारत म्हणजे इंडिया आणि इंडिया म्हणजे भारत आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही 14,000 कोटी त्याच्यामध्ये तुम्ही लावताय तर 1 कोटी आपण विचार केला पाहिजे की आपण काय बोलतोय की आपला भारत जो आहे तो जगामध्ये झपाट्याने विकसित होणारी तिसरी अर्थव्यवस्था आहे. 10 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही चांगलं काम केलं, त्यामध्ये त्या संदर्भामध्ये काही आपण बोललो तर ते काही वावगं ठरणार नाही. पण याच्यामध्ये तुम्ही 14,000 कोटी जर लावताय तर कुठेतरी आपण आपल्या देशामध्ये आर्थिक आणीबाणीच्या दिशेने देशाला घेऊन जातोय. तर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही UPचं उदाहरण देऊ शकता. तुम्ही काय केलं, प्रयागराज नाव दिलं आणि तुम्ही वक्तव्य असं केलं की प्रयागराज नाव दिल्याच्या नंतर प्रयागराज नाव हे खूप प्राचीन नाव आहे आणि याचा कुठेतरी धर्माशी, आपल्या भावनेशी संबंध आहे, तिथे अन्याय अत्याचार होणार नाहीत. पण तुम्ही जर गेलं 2 वर्षाचा डेटा जर तुम्ही काढला तर प्रयागराजमध्ये साधारणतः 200 मुलींवरती एक अनुचित प्रकार घडलेले आहे. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही नाव बदलण्यामध्ये ती संस्कृती चेंज होईल, लोकांच्या भावना बदलतील. भारतमध्ये इंडिया आणि इंडियामध्ये भारत हाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करताय की जेव्हा आम्ही आमच्या शालेय जीवनामध्ये जेव्हा शिकायचो तेव्हा आमच्यामध्ये जातीबद्दल क्लेश नव्हता, धर्माबद्दल क्लेश नव्हता. पण तुम्ही अशी भारत इंडिया याच्यामुळे तुम्ही काय करताय, मायनॉरिटी दलितामध्ये भांडणं लावण्याचं काम करताय, हिंदू मुसलमानामध्ये भांडणं लावण्याचं काम करताय. तर तुम्ही जातीय सलोखा टिकवून तुमची जी भूमिका आहे ती एक सर्वसमावेशक भूमिका असणे गरजेचं आहे. राजकारणामध्ये असं नसावं, नावावरती नसावं. तर असं माझं मत आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे, शालेय जीवनामध्ये तुम्ही काय शिकवतात आणि जेव्हा नरेंद्र मोदी बाहेर देशामध्ये जातात तेव्हा देशाची ओळख ते काय सांगतात, मी गांधीच्या देशातून आलो आहे, मी बुद्धाच्या देशातून आलो आहे. आणि जर तुम्ही G20मध्ये तुम्ही जर फक्त भारत ठेवताय आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा तुम्हाला प्रतिनिधित्व करायला जाल तेव्हा तुम्हाला तिथे इंडियाच बोलावं लागतं ना. इंडिया नावाचा एक स्पेसिफिक अर्थ आहे, इंडिपेंडंट नेशन आहे. जसं 1950 नंतर वेगवेगळ्या देशांना जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, इंग्लंडचे जेव्हा शेवटचे जे प्राईम मिनिस्टर होते ज्यांनी भारताला स्वातंत्र्य दिलं, विस्टन चर्चिल, त्यांनी सुद्धा सांगितलं की इंडिया हा एक रिपब्लिक देश आहे. तोपर्यंत रिपब्लिक नव्हता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला घटनात्मक रूप दिलं आणि इंडिया हा एक रिपब्लिक देश म्हणून त्याची एक स्वतंत्र ओळख आहे. आणि जर भारताला जर परत रिपब्लिक देश म्हणून जर त्याची ओळख निर्माण करायची असेल त्याला परत युनियनमध्ये आपला दावा दाखल करावा लागेल. त्या देशावरती जर दावा दाखल केला तर त्याच्यामध्ये म्यानमार जो आहे ब्रह्मदेश आहे आणि प्राचीन काळामध्ये तो भारताचा एक भाग होता. मग तोही देश भविष्यामध्ये त्या नावावरती आपला दावा करू शकतो. तर इंडियाची जशी ओळख युनियनमध्ये आहे तर त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की तुम्ही जर 14 जर कुठेतरी विकसित करताय तर कुठेतरी देशाला तुम्ही एक आर्थिक आणीबाणीकडे घेऊन जाण्याचं काम करताय. कारण तुम्ही काय केलं, वेगवेगळे नावं बदलले पण देशाची वैकल्पिक जो दृष्टिकोन आहे तो काही बदललाच नाही. 14 जर कुठे तुम्ही लावणार आहात तर देशाच्या युनिव्हर्सिटी, जसं माझा मित्र त्याने सांगितलं की युनिव्हर्सिटीमध्ये आपला देश नाही कुठेच, त्याच्यानंतर आपला देश रोजगारामध्ये नाही आहे, वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या अगोदर आपण त्याचा सामना करतोय. ॲट्रॉसिटीचं प्रमाण कमी झालेलं नाही. आत्ताच तुम्ही पाहिले की इंडिया आणि भारत या वादापेक्षा आदिवासी महिलेची नग्न भिंत काढली जाते, पण त्याच्यावरती प्राईम मिनिस्टर आपला एकही शब्द काढलेला नाही. जेव्हा भारत आणि इंडिया, जेव्हा विरोधी पक्षाने इंडिया नाव दिलं तेव्हा आपले प्राईम मिनिस्टर समोर येऊन बोलतात. जेव्हा आदिवासी महिलेची नग्न भिंत काढली जाते आणि शोकांतिका अशी आहे की आपल्या देशाची राष्ट्रपती एक आदिवासी आहे, पण त्या आदिवासी महिला असताना सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये एकही स्टेटमेंट दिलेलं नाही. म्हणजे कुठंतरी देशाची जी एक चांगली भूमिका आहे, देशाची एक चांगली ओळख आहे, राष्ट्रीय पातळीवरती देशाची ओळख खराब करण्याचं काम खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीकडनं होतं. मी कोणत्या पक्षाचा समर्थक नाही किंवा मी कोणत्या पक्षाचा जवळचा नाही. तर माझं मत असं आहे की या देशाचा एक युवा पिढीचा काय बोलतात त्याच्यामध्ये एक तरुण म्हणून मला असं वाटतं की भारत आणि इंडिया हे करत असताना इथल्या तरुणाने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की मला भारत हवा आहे की मला इंडिया हवा आहे. मला भारतही तितकाच प्यारा आहे, मला इंडियाही तितकाच प्यारा आहे. पण वैकल्पिक दृष्टिकोनाचा विचार करत असताना याच्यामध्ये देशाच्या विकासाला कोण चालणार